अरबी समुद्रात युद्ध सराव सुरू केलाय। शिवाय नियंत्रण रेषेवर सुद्धा पाकिस्तानच्या कुरापती सुरूच असून सातत्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जातं। त्यातच आता बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी करून भारताला चिथावणी देण्याचा पाकिस्तानचा निष्फळ प्रयत्न सुरू आहे। तर उत्तर प्रदेशच्या शहाजहांपूर येथील गंगा एक्सप्रेसवेवरती भारतीय वायुदलानं आपली ताकद दाखवली। जोरदार वाऱ्यामध्ये सुद्धा 3.5 किलोमीटर लांबीच्या धावपट्टीवर जॅग्वार, मिराज, राफेल, सुखोई, तेजस सारख्या 15 लढाऊ विमानांनी टच अँड गो केलं। याशिवाय एक्सप्रेसवेवर रात्रीच्या वेळी सुद्धा हा लँडिंगचा सराव करण्यात आला। गंगा एक्सप्रेसवे हा देशातील चौथा एक्सप्रेसवे आहे जिथे भारतीय वायुदलाच्या लढाऊ विमानांसाठी हवाई पट्टी आहे। याआधी उन्नावमधील आग्रा लखनौ एक्सप्रेसवे, सुलतानपूरमधील पूर्वांचल एक्सप्रेसवे आणि इटावाजवळील बुंदेलखंड एक्सप्रेसवेचा वायुदलाच्या लढाऊ विमानांसाठी रनवे म्हणून यशस्वीरित्या वापर करण्यात आलाय। पण उत्तर प्रदेशमधील गंगा एक्सप्रेसवे हा देशातील पहिला असा मार्ग आहे जिथे वायुदलाची लढाऊ विमानं रात्रीही उतरू शकतात। एकीकडे दहशतवाद पोसायचा आणि दुसरीकडे आम्हाला शांतता हवी आहे असा आव आणायचा हा दुतोंडीपणा आहे पाकिस्तानचा। संयुक्त राष्ट्रातील पाकिस्तानचे राजदूत म्हणतायत की आम्हाला तणाव नकोय। पाकिस्तानचे राजदूत आसिफ इफ्तिखार यांच्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा आहे। दरम्यान पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील जोरदार टीका होतीये। पाकिस्तानने दहशतवादाला खतपाणी घातलं अशी कबुली तिथले नेते बिलावल भुट्टो यांनी देखील दिली होती। तर भारतीय आक्रमणाच्या शक्यतेने बिथरलेल्या पाकिस्तानने सगळ्यांकडे